जत नगरपालिकेवर भाजपची एकाहाती सत्ता, डॉक्टर रवींद्र आरळींचा दणदणीत विजय, आमदार गोपीचंद पडळकरांची रणनीती यशस्वी. जत नगरपालिकेच्या तिसऱ्या पंचवार्षिक आणि दुसऱ्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांची जादू कायम असल्याचं सिद्ध झालं आहे. भाजपने येथे एकाहाती सत्ता काबीज करत दणदणीत विजय संपादन केलाय. डॉक्टर रवींद्र आरळी यांनी काँग्रेसच्या सुजयाण्णा शिंदे यांचा तब्बल 2496 मतांनी पराभव केला आहे. राष्ट्रवादीच्या सुरेशराव शिंदे यांना मतदारांनी तिसऱ्या क्रमांकावर ठेवले. पालिकेत 11 जागांवर भाजपने यश संपादित केले. तत्कालीन ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच भाजपने जत शहर काबीज केले. या ऐतिहासिक विजयानंतर जत शहरात भाजपने मोठा विजय उत्सव साजरा केलाय. दरम्यान मतदारांनी अनेकांचा अंदाज चुकीचा ठरवत जत पालिकेत भाजपला 11, काँग्रेसला 8, राष्ट्रवादी एपी गट 3 आणि एक अपक्ष असा कौल दिलाय. इकडे मतदारांनी येथील माजी आमदार विक्रम सावंत यांचे सुपुत्र धैर्यशील सावंत, विलासराव जगताप यांचे नातू संग्राम जगताप, रासपचे विक्रम ढोणे, काँग्रेसचे युवा नेते युवराज निकम, माजी नगरसेवक महादेव कोळी, राष्ट्रवादीच्या मेघा देवकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी अवक्की यांचे पती शरणप्पा अवक्की, माजी सभापती लक्ष्मण उर्फ TM एडके, भाजपच्या शारदा कुंभार आणि पवन कुंभार या मातब्बरांसह दिग्गजांचा पराभव केला. तर विजयांच्या यादीत भाजपच्या गौतम एवळे, मिथुन भिसे, विक्रम ताळ, डॉक्टर वीणा तांगडी, नंदिनी हिरसिंह यांना, तर काँग्रेसकडून मोहन भैया कुलकर्णी, विकास माने, सुप्रिया बामणे, शबाना जमखंडी, राष्ट्रवादीकडून इम्रान गवंडी, अर्चना कंगार यांना नव्याने संधी दिली आहे. तर फिरोज नदाफ हे एकमेव अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती 23+ नगराध्यक्ष असं संपूर्ण पॅनेल उभा केलं होतं. नरेंद्र मोदी साहेबांचा, केंद्र सरकारचा आणि देवाभाऊंच्या राज्य सरकारचा विकासात्मक दृष्टिकोन आम्ही लोकांच्या समोर मांडला. जत शहरावरती गेल्या 40 वर्षांपासून प्रस्थापित राजव्यवस्थेने केलेला अन्याय आम्ही उघडा केला. लोकांच्या समोर आम्ही भूमिका मांडली की आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं नाही. सातत्यानं निसर्गानं जतवरती अन्याय केला, परंतु ज्यांना आपण निवडून दिलं त्या लोकशाही मधल्या जो प्रमुख घटक आहे लोकप्रतिनिधी, त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक जतकडे दुर्लक्ष केलं. जत शहराच्या निवडणुकीमध्ये निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व गेल्या 30-35 वर्षापासून बीजेपीचा विचार लोकांच्या मध्ये जावा यासाठी अहोरात्र काम करणारे डॉक्टर रवींद्र आरळी साहेब यांना माननीय देवाभाऊंनी उमेदवारी घोषित केली. शहरामधल्या सर्व समाज घटकांना सोबत घेऊन, उपेक्षित वंचित लोकांना सोबत घेऊन आम्ही पॅनेल उभा केला. लोकांच्या मध्ये आम्ही गेलो. या शहराच्या 5 वर्षाच्या विकासाची ब्लूप्रिंट आम्ही तयार केली, लोकांच्या समोर मांडली. लोकांना ती आवडली आणि विकासात्मक दृष्टिकोनातून जे निर्णय गेल्या वर्षभरात किंवा मी विधान परिषदेचा सदस्य असताना जे झाले ते लोकांना मान्य झाले. लोकांनी विकासाच्या बाजूनं मतदान दिलं. मी जत शहरातल्या मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला आणि तुम्हाला मी हाच शब्द देईन की आम्ही जो शब्द निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं ब्लूप्रिंटच्या द्वारे जो शहरातील मायबाप जनतेला दिलाय तो एक न एक शब्द पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार. डॉक्टर आरळी साहेबांच्या विजयानं, आमच्या नगरसेवकांच्या विजयानं जत शहराचा संपूर्ण कायापालट होणार याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय. प्रस्थापित राजव्यवस्थेला लोकांनी नाकारलंय, पैशाचं राजकारण लोकांनी नाकारलंय. जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी यांनी खूप लक्ष जत नगर परिषदेच्या निवडणुकीकडे दिलं होतं. त्यांना लोकांनी चपराक दिलेले आहे. आमचे जे उमेदवार निवडून आलेत त्यांचं अभिनंदन. आमच्या विरोधी पार्टीतले जे उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडून आलेत त्यांचं सुद्धा अभिनंदन. त्यांना आव्हान आहे
की आता जतच्या विकासासाठी आपण सगळेजण शहरामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया. विकासाच्या कामासाठी तुम्ही आमच्या सोबत या. निवडणूक झाली, आज विषय संपला. आता इथून पुढं शहराचा विकास हाच आपल्या सर्वांचं उद्दिष्ट असलं पाहिजे, आपल्या सर्वांचं ध्येय असलं पाहिजे. सर्वात जास्त अभिनंदन मी गौतम आयवळे यांचं करेन. एका उपेक्षित समाजातला, एका छोट्या समाजातला माणूस एका प्रस्थापित पुढाऱ्याच्या मुलाच्या विरोधात उभा राहतो, प्रस्थापित व्यवस्था उद्ध्वस्त करतो. एका बाजूला सत्ता आहे, 12 महिने ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरते, ज्यांच्या घरांमध्ये नातेवाईकांच्या मध्ये 40-40 वर्ष सत्ता ठाण मांडून बसली आहे, अशा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये एका मायनर समाजातला मुलगा लढला आणि तो 160 मतांनी निवडून आला. डॉक्टर आरडी साहेब निवडून आले, त्याचा मला जितका आनंद आहे त्याच्यापेक्षा काही पट आनंद हा एक सामान्य घरातला पोरगा निवडून आला. त्यामुळं इथलं राजकारण पूर्णपणे बदललंय. पुढाऱ्यांनी आता समजता कामा नये की आम्ही म्हणू तशाच पद्धतीनं लोकांना वागावं, आम्ही बोलेल त्या पद्धतीनंच त्यांनी वागावं, अशी परिस्थिती आता जतची राहिलेली नाही. आणि आम्हाला आनंद याचा आहे की पहिल्यांदा भाजपाची सत्ता ही जत शहरामध्ये आली आहे. आमच्या आटपाडीमध्ये पण तिथल्या मायबाप जनतेने आमचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आणि खालचे 7-8 उमेदवार निवडून दिलेले आहेत. तर आता आमची जबाबदारी वाढली आहे. डॉक्टर आरडी साहेबांची जबाबदारी वाढली आहे, त्यांच्या टीमची जबाबदारी वाढली आहे. आता पत्रकार मित्र आणि गावातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन पूर्ण शहराचं परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून पुढची 5 वर्ष आम्ही राजकारण करू. कुठलंही राजकारण आडवाडवीचं होणार नाही, जिरवाजिरवीचं होणार नाही. आजपासून पुढं एकदम चांगल्या पद्धतीचं राजकारण व्हावं असा प्रयत्न आम्ही करू. विरोधकांनी पण तसा प्रयत्न करावा. व्यवस्थित बसणार अपक्ष जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, ते आता आमच्या रॅलीमध्ये पण होते. आणि आता मी हीच भूमिका मांडलेली आहे की आता राजकारणामध्ये न पडता विकासाच्या दृष्टिकोनातून या शहरात जे नगरसेवक निवडून आलेले आहेत, ज्या दिवसापर्यंत आपली निवडणूक होती त्या 6 वाजता आपला विषय संपला, जी आपली वैचारिक लढाई होती. परंतु इथून पुढं शहराच्या दृष्टिकोनातून तुम्ही आमच्या सोबत या. आता आमच्याकडे बहुमत झालेलं आहे, पण तरी सुद्धा आम्हाला आमचे जे मित्र पक्षातील लोक असतील किंवा विरोधी पक्षातले असतील त्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू. त्यांनाही आपल्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही आमच्या सोबत डॉक्टर साहेबांच्या सोबत शहरामध्ये या, तुमची सगळ्या वार्डातली कामं करून घ्या, आम्ही तुम्हा सर्वांना सपोर्ट करू. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी जत.